अ सॉलिड शाफ्ट इज सब्जेक्टेड टू अ टॉर्क 1.6 किलो न्यूटन इंटू मीटर. तो आपल्याला टॉर्क दिलेला आहे 1.6 किलो न्यूटन इंटू मीटर, म्हणजे 1.6 इंटू 10⁶ न्यूटन MM केला मी त्याला. फाइंड द नेसेसिटी डायमीटर, मला म्हणतोय डायमीटर शोधा तुम्ही. ठीक आहे. पुढे इफ द अलाउएबल शेअर स्ट्रेस म्हणजे टाऊ दिलाय तुम्हाला किती 60 MPa, तो 60 MPa. पुढे द अलाउएबल ट्विस्ट 1 डिग्री, तो डिग्री दिलाय मला थिटा 1 डिग्री फॉर एव्हरी 20d लेंथ, तो लेंथ पण दिली तुम्हाला L इज इक्वल टू 20d, तो L इज इक्वल टू 20d राहू द्या. पुढे म्हणलंय C किंवा G, याला बोलतो आपण मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. तो जी तुम्हाला दिलेला आहे, जी किंवा सी बोलतात त्याला, तो आपण सध्या सी घेऊ. किती आहे 80 GPa. GPaचा अर्थ काय होतो 80 इंटू 10⁻³ MPa किंवा न्यूटन पर MM चा स्क्वेअर. एवढा डेटा दिलेला आहे. डायमीटर काढायला लावले 8 का 9 मार्काचं उदाहरण आहे. बघा बरं का आता कसं सॉल्व्ह करणार. आपण काय करणार, आपण आपल्या दोघं फॉर्म्युला वापरायचे नाही. काय काय फॉर्म्युला आपला T/J G थिटा बाय L. इकडचा फॉर्म्युला आपल्याकडे T/J τ/r. जिथे डायमीटर दिलाय तुम्हाला D, तिथे रेडियस काय असणार आहे, रेडियस असणार आहे D/2. रेडियस काय असणार आहे D/2. चला मग टाका ना व्हॅल्यू, काय रोग येतोय. तुम्हाला एक सांगा, तुम्हाला T दिलाय का त्यांनी दिलाय 1.6 इंटू 10⁻⁶. तर मी टाकून घेतोय बघा 1.6 इंटू 10⁻⁶ हा झाला T. जे काय असतो π/32 इंटू D⁴ इज इक्वल टू जी किती दिलाय तुम्हाला बघा, जी किंवा सी बोलतो आपण त्याला, किती तो आहे 80 इंटू 10⁻³ आणि थिटा किती दिलाय तुम्हाला, तुम्ही केला होता थिटा किती आला 0.0174 बरं का. 0.0174 टाकून घेतो बघा. तो 0.0174 कसा काढला बघून घ्या, 1 इंटू π/180 करून. ओके. मग आता आपण जर का समजा खाली L लिहिला, तर L किती लांबी 20 टाइम डायमीटर. तर इथून जर का तुम्ही उदाहरण सॉल्व्ह करत असणार तर किती येते एकदा टाकून बघू आपण कॅल्क्युलेटरमध्ये. बघा काय काय सांगा मला पटपट, काय काय सांगा. 1.6 इंटू 10⁻⁶. ओके. तो 1.6 इंटू 10⁻⁶. खाली काय आहे, खाली आहे π/32 बघा, π/32 D⁴. ओके. π/32 इंटू D⁴ म्हणजे अल्फा x⁴. पुढे जाऊ, अल्फा इक्वल डब्बा किती 80 इंटू 10⁻³ 80 इंटू 10⁻³ डिवाइड बाय 80 इंटू 10⁻³ इंटू किती आहे, अजून डिवाइडच्या पुढे इंटू पण आहे, किती 0.0174. तो इंटू 0.0174 डिवाइड बाय काय, डिवाइड बाय आपल्याकडे 20 टाइम D अल्फा एक्स इतकं टाकावं लागेल, तेव्हा जाऊन तुमचा डायमीटर येणार आहे. शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल. खूप वेळेनंतर आन्सर आलं आहे 61.63. तर देअरफॉर D इज इक्वल टू 61.63 MM. हा एक डायमीटर आला आपला. इकडच्या बाजूला आहे, आता दुसऱ्या बाजूला. तो ही एक बढिया पद्धत आहे. ओके, या पद्धतीने सॉल्व्ह करायची. टी किती दिली आहे तुम्हाला 1.6. 1.6 इंटू 10⁻⁶ बघा टॉर्क डिवाइड बाय हे काय टॉर्क दिलाय ना टी 1.6 10⁻⁶. जे किती असतो आपला π/32 D⁴. मला माहित नाही डी. शिअर स्ट्रेस किती दिलाय टाऊ 60 MPa, तो MPa मध्ये पहिली MPa. आणि आर काय असतो D/2. मग टाकू बरं का आपण किती येतो डी 1.6 10⁻⁶ π/D⁴. ठीक आहे. मग आता इकडची बाजू टाकू आपण, किती बघा डब्बा बाय डब्बा, तो किती आले ते डब्बा बाय डब्बा करून डिक्लेअर करतो. किती येते 60, किती आहे 60 डिवाइड बाय डब्बा बाय डब्बा करतो. अल्फा एक्स कुठे गेला, हा अल्फा x/2. ओके. शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल. शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल किती येईल बरं का. आता दुसऱ्याचं उत्तर काढण्यासाठी आपण किती आला डायमीटर बरं का 51.40. तो डी जो आपण सोडवतोय 51.40 MM येतोय. याचा अर्थ असा झाला, या दोघांपैकी जो मॅक्सिमम राहणार आहे तो आपला डायमीटर राहणार आहे. तो डायमीटर कुठला डायमीटर पाहिजे आपला, तो डायमीटर इज इक्वल टू नेसेसरी डायमीटर इज इक्वल टू मॅक्सिमम ऑफ 61.63, 51.40. दोघांमध्ये मोठा कोण आहे, तो डायमीटर आपला झाला
61.63 mm मध्ये. या पद्धतीने आपलं 61.63 mm बरोबर आहे का रे?